किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि आज बऱ्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत ग्रामपंचायत अनुषंगाने. त्यातील रुपाताई तांडा या ठिकाणची ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची होती. या ठिकाणी शिवचरण जाधव राठोड हे सरपंच झालेले आहेत. जनतेतून त्यांनी मोठ्या संख्येत 222 मतांनी वाटते बौद्ध रूपात बरोबर हे भाऊ निवडून आलेले आहेत. त्यांच्याशी प्रतिक्रिया घेऊया. जनतेने तुम्हाला सरपंच बनवलंय, तर जनतेतून तुम्ही सरपंच झालात, काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया? जनतेचे काम करण्यासाठी निवडून आलेला आहे आपण. जनतेची सेवा करण्यासाठी निवडून आलेला आहे. सेवा समजूनच गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने या गावात आज स्वातंत्र्याच्या काळानंतर आज 78 वर्षानंतर या गावाला मुबलक पाणी नाही, म्हणजे भीषण पाणी खूप मोठी पाणी टंचाई आहे. आणि गाव अतिशय गरीब आणि अतिशय दुर्गम भागात गाव असून गावात विकासापासून कोसो दूर वंचित आहे. गावात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. प्रशासनाने पण या गावाकडे खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केलेले आहे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी प्रशासक असल्यामुळे गावाचा विकास झाला नाही. अनेक काम या ठिकाणी प्रशासन आणि पदाधिकारी यांचा संगनमत व्यवस्थित जुळलेला नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. आज या रुपाताई तांडा येथील जनता मला वन वे एकतर्फी मताने निवडून दिले, त्याबद्दल जनतेचा खूप मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी निवडून दिल्या आणि येथून जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी आणि गावातील गोरगरीब, निराधार, दिव्यांग, विधवा महिला, निराश्रित पुरुष असे अनेक व्यक्तींना मी पगारी चालू करून दिल्या आणि जे काही अजून शिल्लक असतील त्याच्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करायला तयार आहे. माझी मानसिकता गावाचा विकास हेच आपला ध्येय. पूर्ण गावाला घेऊन एक संगनमत करा आणि मताने प्रत्येक ठराव पास करून गावाचा विकास व्हावा. गावाला अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ता नाही. गावात पाण्याची सोय नाही. प्राथमिक शाळा हे कुठल्याही डिजिटल किंवा या ठिकाणी प्राथमिक शालेय शिक्षण व उपजीविका यांच्यावर काम झालेलं नाही. आणि जे प्रशासनाचे आज ग्रामपंचायत समृद्धी अभियान एकीकडे चालतो आहे आणि दुसरीकडे गावाचा विकास करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा विकास या गावात होत नसल्याचा मनात दुःखही होता. आणि लोक मला एक अपेक्षेने निवडून दिले. मी कोणाला एक रुपया वाटला नाही, कोणाला पैसे दिले नाही. हे जनतेचा कॉल आहे. ते प्रत्येक व्यक्ती, माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तीला मान्य केलं की आम्हाला शिवचरण भाऊ सरपंच म्हणून लागते, म्हणून त्यांनी दिलेला हा कॉल आहे. हे मी मान्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून एक चांगला गावाचा विकास व्हावा या चांगल्या उद्देशाने आम्ही राजकारणात पाय ठेवला आहे. आज सरपंच झाला तर उद्या आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत, विधानसभा आहे, लोकसभा आहे, पण आता सगळ्यात पहिले जिल्हा परिषद आणि नगरपंचायत समिती आहे. तर त्यामध्ये कशी वाटचाल तुमची असणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी जे आता आमचे जे मार्गदर्शक होते या ठिकाणी माजी आमदार स्वर्गीय प्रदीपजी नाईक साहेब, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालत होतो. आणि आज रोजी जे काही आमच्या पक्षाचा प्रोटोकॉल येईल त्यानुसार आम्ही त्यांना मदत करू. जे कोणी उमेदवार आहे, अजून काही त्यांचा प्रोटोकॉल जाहीर झालेला नाही, कोण उमेदवार आहे काही माहिती नाही. भविष्यात बघू, जे उमेदवार देतील, चांगला उमेदवार देतील त्याला आपण सपोर्ट करू. आज सरपंच झालात, गावासाठी तुम्ही काय विकास कामं करणार आहात आगामी काळामध्ये? विकासाची विजन काय असणार आहे तुमचं? विकास कामाचा पहिला उद्देश या गावात भीषण पाणी टंचाई आहे. त्या पाणी टंचाई संदर्भात गावाची जे आज व्यवस्था आहे, एकही टाकी पाण्यानं भरलेली नाही. प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती पाण्यामुळे दररोज प्रश्न करतो आहे. आम्ही या गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होतो, परंतु ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळे त्या ठिकाणी सह्याचा अधिकार नव्हता. कुठल्याही प्रकारे असं प्रशासन पदाधिकारी डावळत होते की तुम्ही सक्षम ग्रामपंचायत नाही तुमची आणि तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. अशा अनेक अडचणी आम्हाला या ठिकाणी उद्भवत होत्या. आणि त्याचप्रमाणे आरोग्याच्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही, शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही. आणि या रुपाताई तांडा या गावातून एकही शासकीय नोकरदार अधिकारी या ठिकाणी होत नाही, कारण अतिशय मागास आणि डोंगराळ भागात आम्ही राहतो आहे.
आणि या ठिकाणी 100% बंजारा बहुल बंजारा लोक आहे. त्यांचा विकास करण्यासाठी, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करणार आहे. जे निराधार आहे व दिव्यांग आहे त्यांच्यासाठी खास करून मी काम करत असतो. आणि या गावात जे ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे सांडपाणी घनकचरा संदर्भात, अनेक गावातील रस्ता आहे की नाली आहे हे कळत नाही. नागरिकांना वाटते की आमच्या गावाचा विकास होणे शक्यच नाही. परंतु आता काही लोक खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आहे. ते प्रॉब्लेम्स आता विकासाचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. माझ्या काळात मी एक नवीन दिशा या गावाला दाखवून देणार आहे आणि त्यासाठी मला गावकऱ्यांनी भरघोस मताने आज निवडून दिल्या, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. शिवचरण राठोड हा नवीन तरुण तडफदार सरपंच या गावाला मिळाला, त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या गावाच्या बऱ्याचशा समस्या आहेत, आम्ही त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत समस्या. गावाचा रोड रस्ता असो, नाली असो, शौच खड्ड्याचा विषय असो, हा विषय त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि आज 1991 नंतर प्रथमच हा सरपंच म्हणून निवडून आलेला हा गाव आहे. प्रथमतः सरपंच म्हणून निवडून आलेला हा रुपाने तांडा आहे. कारण जनतेमधून प्रथमतः निवडून आलेला, जनतेमधूनच नव्हे. आता या आधी पेशा 1995 सालीपासून पेशा अंतर्गत हा संपूर्ण तालुक्यामध्ये पेशा ऍक्ट लागलेला आहे आणि त्यानुसार तांड्यात एकही कोणी आदिवासी राहत नाहीये. तरी पण पेशाच्या अंतर्गत आज 26 आणि 5 31 वर्षानंतर प्रथमतः बंजारा समाजाचा कोणीतरी सरपंच आमच्या डोळ्यासमोर दिसतोय, तो शिवचरणच्या नावावर. म्हणून आज खरंच या गावातील सगळे लोक हर्ष उल्लसित झालेले आहेत की आपल्याला 31 वर्षानंतर निवडून आलेला, नियुक्त जनतेतून निवडून आलेला व्यक्तिमत्व एक आपल्याला आधारस्तंभ असं म्हणावं लागेल या तांड्याचा. म्हणून आम्ही आधारस्तंभ ह्या वृत्तीने त्यांच्याकडे बघतो आणि त्यांचे कार्य चांगले आहेत. आगामी काळामध्ये देखील ते सदस्य होते.